म्हणजे तुम्ही देखील इच्छा व्यक्त केली होती खैरे यांनी देखील इच्छा व्यक्त केली होती. काय त्याची माहिती आहे आपण ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका यामध्ये मला असं वाटतं अजून फार दूर सगळ्या गोष्टी आहेत आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख निर्णय घ्यायला समर्थ आहेत. कोणी काय इच्छा व्यक्त केली याला कोणताही अर्थ उरत नाही. जनतेची इच्छा काय ही महत्वाची असते आणि जनतेची इच्छा पक्षप्रमुखांना माहिती असते. त्यामुळे मला असं वाटतं त्या विषयावर फार चर्चा करावी. परंतु बहुतांश पदाधिकारी यांनी चंद्रकांत खैरे यांचं नाव घेतल्याचं माहिती मिळते. काय मला वाटतं चुकीची माहिती तुमच्याकडे. पदाधिकारी कोणाचे नसतात, पदाधिकारी संघटनेचे असतात. ते शिवसेना प्रमुखाच्या विचाराला मानत असतात आणि त्यामुळे पक्षप्रमुख जो आदेश देईल त्याची अंमलबजावणी करणं पदाधिकाऱ्यांचं काम असतं. मला वाटतं ते काम संभाजीनगरात आम्ही करत आलेलो आणि याच्यानंतरही करत राहू सगळे. मात्र चंद्रकांत खैरेंचा मला वाटतं दुसरा विषय घ्या आता असं मला वाटतं. नाही, पण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आपण पोहोचला होता. विधान परिषदेची जबाबदारी विरोधी पक्षनेत्याची आपल्यावर पडल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राबरोबर सर्वात जास्त लक्ष आपण संभाजीनगरमध्ये घातलं होतं. मग त्या अनुषंगाने आपण इच्छुक आहात अजून देखील? मला असं वाटतं मी हे सांगितलेलं आहे, माझ्या इच्छेला संघटनेत अर्थ नसतो असं मी म्हणणार नाही. परंतु सगळ्यात महत्वाचं पक्ष प्रमुखांचं इच्छा महत्वाची असते. संघटनेच्या जबाबदाऱ्या असतात. आताच्या घडीला माझ्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि वाटतं ती मी समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. वंचित आघाडी जबाबदारी केंद्रात ती जबाबदारी तुम्ही पार पाडणार काय अशी इच्छा व्यक्त वगैरे काय केली हे पहा, शिवसेनेचं कार्य हे महाराष्ट्र आहे, कार्यक्षेत्र आहे महाराष्ट्र आहे. त्यामुळं केंद्रात जरी गेलं आणि राज्यात जरी राहिलं तर काम तर राज्यात करायचं. मला असं वाटतं दुसरा विषय घ्या. कांद्याच्या निर्यात बंदीनंतर कांद्याच्या भावामध्ये अजून देखील घसरण सुरू आहे. अधिवेशनामधून काहीतरी चांगलं मिळेल शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती, परंतु कांद्याची घसरण असली. हे पहा, कांद्याची निर्यात बंदी करण्याचा शेतकऱ्यावर अन्यायकारक निर्णय केंद्राने घेतलेला आहे. कांद्याच्या ज्यावेळेस घसरण झाली त्यावेळेस त्याच्यावर या कांद्यावर अनुदान द्यायचं सरकारने जाहीर केलेलं आहे. हे अनुदान सुद्धा काही जणाला एक टप्पा, काही जणांना दुसरा टप्पा, किमान 70,000 रुपये भेटायला पाहिजे होते, पण काही जणांना 10,000, काही जणांना 20,000 रुपये भेटलेले आहे. असं असताना कांद्याची निर्यात बंदी करून कांद्याचा भाव जो जवळपास 4,000 42 पर्यंत गेला होता तो 1,500, 1,400, 1,300, 1,200 असा येऊन पोहोचलेला आहे. सरासर शेतकऱ्यावर, कांदा उत्पादक शेतकऱ्यावर हा अन्याय आहे. हे राज्य सरकार कांद्याच्या बाबतीत यांनी भूमिका मांडली होती की आम्ही केंद्राशी बोलू, निर्यात बंदी उठवता येईल त्याच्यासाठी चर्चा करू. परंतु केंद्राशी अजूनही राज्याचा प्रतिनिधी याविषयी कोणी बोललं नाही. राज्याचे मुख्यमंत्री नाही, राज्याचे उपमुख्यमंत्री नाही, कृषी मंत्री नाही, पणन मंत्री नाही. आणि अशी स्थिती असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यावर हे सरकार अन्याय करते तो स्पष्ट. वंचित बहुजन आघाडीने जे तुमच्यासोबत युतीत आहे आणि लोकसभा जागा वाटपाबाबत एक नवीन फॉर्म्युला ठेवलाय, 12-12 जागा, म्हणजे चारही पक्षांना 12-12 जागा द्या असा प्रस्ताव ठेवलाय. तसं वाटतं ते काम पक्षप्रमुखांचं आहे, माझं ते काम नाही. प्रस्ताव कोणतेही पक्ष कोणताही ठेवत असतात, परंतु शेवटी चर्चेतून याच्यातून मार्ग निघत असतो. त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या विषयात निश्चित चर्चेतून मार्ग निघेल. सरकारने गोळ्या जरी घातल्या तरी आरक्षण मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही असं आता जरांगे पाटील म्हणतात. बिलकुल चुकीची भूमिका नाही, कारण सरकार ज्या पद्धतीनं दुटप्पी भूमिका घेते, एकीकडे आरक्षण देऊ म्हणतंय, यात 30 दिवसात देऊ म्हणतंय, 60 दिवसात देऊ म्हणतंय, सातत्यानं मुदत वाढवतंय, कशा पद्धतीने देऊ हे सुद्धा सुस्पष्ट करतंय. मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे, मात्र हे आंदोलन आता राज्यातील घराघरात पोहोचलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील ही भूमिका व्यक्त करतात. मला असं वाटत नाही या भूमिकेला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. आमचं सातत्यानं एक सहकार्य आणि पाठिंबा राहत आलेला आहे. दिल्ली में जाना चाहेंगे आपको, लोकसभा चुनाव की तैयारियां शुरू कर दी. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.